दोघांनी काय केले बघा, मला सोडला तिथं स्वारगेटच्या स्टँडवरती रिक्षात बसवले आणि ह्याने आले तिथं बर्गर किंगमध्ये. बघा इथं आहे बघा, हे बर्गर किंग फेमस आहे म्हणतात, रिक्षावाले पण आहे नाही. तर काहीच पोचलो आहे संत तुकाराम नगर वल्लभनगरमध्ये. आपल्या पुण्यात येण्याची मजाच वेगळी आहे. तर मित्रांनो, आता कवटेमहांकाळमध्ये आहे मी, चाललोय आता पुण्याला. काल रात्री तुम्हाला आजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं मी पुण्याला का चाललोय. तर आपल्याला एक असा मोठा 1000 लोकांचा बिझनेस इव्हेंट करायचा आहे मोठा, आणि हा मी इव्हेंट पहिल्यांदाच करतोय. मी एक्साइटेड आहे. आणि बघा एवढी मोठी लोक, भरपूर मोठी लोक येणार आहे. त्यांच्याशी भेटून त्यांच्याशी बोलून एवढं भारी वाटणार आहे ना शेवट एकदम. मला अशी लय दिवसापासून इच्छा होती की अशा कुठल्या तरी बिझनेस इव्हेंटमध्ये जायचं आहे मला. तर ते आता पूर्ण झालंय बघा. तर मी जाते, इव्हेंट आहे, पूर्ण एन्जॉय करणार आहे, पूर्ण रेकॉर्ड करणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायला लागते. तेच पूर्णपणे तयार झाले ऑफिसला, आता कुलूप घातले, ही बॅग पण तयार आहे माझी. ठीक आहे, चला तर मग जाऊया आपण. ही गाडी तयार केलं का? हे तयार आहे. एक्साइटेड आहे का नाही? मग काय, फुल एक्साइटेड आहे. डायरेक्ट होय काय एक्साइटेड? गाडीवरून जाऊया काय? हा, गाडीवरून जाऊया. गाडीवर ना? एवढा लांब लागा, किती किलोमीटर आहे ती? जाऊया की. ओ गाडीवरून जाऊया म्हणते, जाऊ काय? बस जाऊ. इष्टीन जातो, बस नाही. इष्टी नाही, बस नको, इष्टीन जाणार आहे. किल्ले की चला सोडा, तुम्ही सोडायला येणार आहे. चला इष्टीन जाणार आहे. तर आम्हाला वाल्यांना आम्हाला सोडायला येणार आहेत. होय चालते, जाऊन येतो. जाऊन येतो. काका कोणा सांगितले आता, विषय हार्ड आहे. गाडी काढ. होय ते एक दिवस त्याकडे राहणार. आल्या बरं झालं, गाडी आमची हाय, गाडी लागल्या. तर मित्रांनो, सांगलीला जायला गाडी तर लागल्या, गाडीने जातो आता सांगलीला, तिथनं शिवशाहीन जायचं. बरं झालं, जागा पण आहे बसायला, निवांत बसायचं. आता कुठं बसला? पुढे बस की कुठं तर रे, मागं बसला, मागं मजा येते. तर काही जागा मिळाल्या, बसले. भावाला पण जागा मिळाल्या. हे गाडी लागल्या, चल बसूया. शिवशाही आपली लागल्या मस्त मध्ये. तर मित्रांनो, झोपलेलो मी, झोप आली तिले, कारण संध्याकाळी 3 वाजता झोपलेलो आणि आता 6-6:30 वाजता उठलेलो, तिथून आवरून आलो, त्यामुळे झोप झाली मस्त मध्ये. आता इथं स्वारगेटला माझा मित्र येणार आहे, दरवेळी असते बघा माझ्या संग, ते येणार आहे. हे स्वारगेट पोलीस स्टेशन आहे इथं, आणि इथं आमचा मित्र आला, इथं समोर थांबलाय बघा. इथं आहे, इधर व्हिडिओ तर व्यायाम करून आले, ते भिजलेच घामाने. अरे बॅगमुळे दोघांनी काय केले बघा, मला सोडला तिथं स्वारगेटच्या स्टँडवरती रिक्षात बसवले आणि ह्याने आले तिथं बर्गर किंगमध्ये. बघा इथं आहे बघा, हे बर्गर किंग फेमस आहे म्हणतात, रिक्षावाले पण आहे नाही, फेमस आहे म्हणतो ते, बरंच फेमस आहे. त्यामुळे तिथंच आता खायचं आहे आणि ऑर्डर यायला पण वेळ लागणार आहे. बघूया आता कुठे गेलेत, मला पण गावणं झालं. बर्गर किंगमध्ये आतमधला आहे सगळं फेमस, बसायला जागा नाही तर कोणालाच. गाईज एवढा मोठा पिझ्झा आहे, ते सॉरी बर्गर आहे, खायला झाले सगळं, तोंडाला आणि हाताला लागले, पण भारी टेस्ट चांगली आहे. पहिला जाऊन तिकीट काढतो आणि मग ह्याला श्री वल्लभनगरचा जायचं आहे आपल्याला. तर हे असं मेट्रो स्टेशन खाली जायला लागते, 5-6 वेळा खाली जायला लागते. लिफ्टवरनं गेलं असतं तर बरं झालं असतं मला वाटते. हे असं आहे बघा, भारी एकदम. मित्रांनो, पोचलो आम्ही, शेवटचा स्टॉप आहे संत तुकाराम नगरला, उतरायचं आहे मला. चला तर गाईज पोचलोय संत तुकाराम नगर वल्लभनगरमध्ये. आपल्या पुण्यात येण्याची मजाच वेगळी आहे. तर गाईज आलोय घरी, वर जातो आता, फ्रेश होतो, खातो काय तर, भुका लागल्या त्या, एवढं खाऊन बी अजून भुका लागल्या त्या. बोल की जेवलीस का नाहीस? एवढे का खुश झालेस? हो, हिच्या जागी ह्याला आणलाय बघ.
इकडे की कडून जावा माझ्या मुलाला आणलं नाही आणि लागलं. आणला ना ते थांबवल्या रोडवर थांबवली गाड्या माहिती हा तुला काय झालं बरे आहेस की तू हा बोल की मटर की का बघायला इकडं कॅमेऱ्यात बघ की घेतलं आम्ही येताना तीच करत आलो आम्हाला काय काम